हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. तर आता झुली गाठ ग या मालिकेमध्ये सावी आता इतर सर्व लोकांना गोळा करून धैर्याच्या JCB पुढे बसलेली असते. तर आता धैर्य, दामिनी, इरा व मुजुमदार कुटुंबातील सर्वजण हे आता इतक्या सर्व लोकांचा आक्रोश पाहून तर खूपच गार पडलेले असतात. व आता तिथे मीडियावाले दामिनीला प्रश्न विचारू लागतात. दामिनी, तुम्ही तर शिक्षणाधिकारी आहात ना? तर ही शाळा पाडवायला तुम्ही का निघाला आहात? तुमचं काही वैर आहे का या शाळेची? आता मीडियावाले दामिनीला नको ते प्रश्न विचारू लागतात. ही तर भाऊ नाईकांची शाळा आहे. त्यांनी एक एक वीट जमा करून ही शाळा उभारली आहे. भाऊ नाईकांनी तर स्वतःच्या कष्टातून ही शाळा उभारली आहे. तर आता इकडे परागही JCBवरती जाऊन उभा राहतो व धैर्य मुजुमदार मोठ्याने म्हणतो, तुम्हाला आमच्या प्रश्नाची उत्तरं द्यावीच लागणार. पराग बोलतो, एकतर JCB आमच्या अंगावरून तुम्हाला घालावा लागेल, नाहीतर आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यावे लागतील. तर आता धैर्य मनातली मनात म्हणतो, सावी, तू जे काही केलं आहे ना, ह्या लोकांना इथे जमा केलेलं आहे. तर मी आता JCB जर तुझ्या शाळेवरती चालवला ना, तर हे सर्व लोक माझ्यावरती आक्रोश करायला लागतील. धैर्य JCBला बंद करतो व नाईलाजाने खाली उतरतो. तर खाली जे लोक जमलेले असतात ते त्यांना प्रश्न विचारू लागतात. धैर्य मुजुमदार, बोला, तुम्हाला ही शाळा पाडून काय भेटणार होतं? धैर्य आता त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत नाही, तर सर्वांना गाडीमध्ये बसायला सांगतो व घराकडे निघून जातो. आता सर्वजण सावीचा जय जयकार करायला लावतात. सावी म्हणते, हे फक्त माझ्या एकटीमुळं शक्य नाही झालं, तर तुम्ही सर्वजण होतात त्यामुळेही शक्य झालेलं आहे. तर आता इकडे अवंती व नीता वहिनी या दोघीही ना खूपच विचारात असतात. धैर्य भाऊजींनी शाळा पाडली तर नसेल ना? तेवढ्यातच मुजुमदार फॅमिली घरामध्ये शिरते. धैर्य त्यांच्यासमोरून खूपच नाराज होऊन आतमध्ये जातो. सावीनं धैर्यचं चांगलंच तोंड अवळलेलं असतं. तर आता तिथे भास्करन ते बसलेले असतात. तर धैर्याला ते बोलू लागतात, काय, इथून घरातूनच तर खूपच वाघासारखं गेला होतात, तर आता येतानी का लोंबडीसारखा झाला आहेस तुझा चेहरा? त्या सावीने ना तुझा चांगलाच माज उतरवलाय असं वाटतंय. तू ना काहीच करू शकत नाही असं भास्कर त्याला म्हणत असतो. धैर्य त्या दोघांवरही खूप ओरडतो, गप्प बसा तुम्ही, अजिबात ओरडू नका. तर आई म्हणते, अरे त्या दोघांना काय तू ओरडतोय? तुला समजत नाही का काय करावं ते? धैर्य आता त्यांना विचारू लागतो की हे सावीला कसं कळालं की मी तिकडे शाळा पाडायला जात आहे म्हणून? धैर्य म्हणतो, हे तर आपल्या फॅमिलीलाच माहिती होते, तर मग ते सावीपर्यंत कसं काय पोहोचलं? आता धैर्याला संशय येतो, तो म्हणजे नीता वहिनी व अवंती वहिनीवरती. तो त्यांच्याकडे जायला निघतो. तर नीता वहिनी व अवंती वहिनी धैर्याला त्यांच्याकडे येत असताना पाहत होत्या. त्यांच्या अंगावरती तर खूपच घाम फुटलेला असतो. तेवढ्यातच आई म्हणते, धैर्य, मला आता समजलं की हे कोणी केलं असेल, कोणी त्या पोरीला जाऊन सांगितलं असेल. आता इकडे सावी तिच्या घरी आलेली असते व दीपाला सांगू लागते. दीपा सावीला खूपच वाकड्या आवाजात म्हणते, हो का वंस, तुम्ही तर खूपच भारी काम केलंय. तर भाऊ तिथे आलेले असतात व दीपा म्हणते, भाऊ पहा ना, तुमच्या नातीनं, तुमच्या सावीनं तुमची शाळा वाचवण्यापासून म्हणजेच तोडण्यापासून त्या शाळेला वाचवलं.
तर आता भाऊची मनस्थिती खूपच खराब झालेली असते. तर ते बोलतात, माझ्या शाळेला काय होणार होतं? काय घडणार होतं? माझी शाळा कोण पाडणार होतं? भाऊची मनस्थिती खूपच खराब झालेली असते. तर आता इकडे आई धैर्यला म्हणते की मी सावीच्या घरी एक डेमो पाठवला होता, त्यामुळे तर सावीला ते समजले नसेल ना. धैर्य म्हणतो, आई तुला हे करायची काय गरज होती? तर आता इकडे सावी भाऊंना सांभाळते व बोलते, भाऊ चला तुम्ही आतमध्ये, तुमची तब्येत खराब झालेली आहे. चला बरं तुम्ही आतमध्ये थोडासा आराम करा, बरं वाटेल तुम्हाला. आता सावी खूपच रडत असते व रीना व परागशी बोलत असते की या सर्व गोष्टींमुळे भाऊंची मनस्थिती खूपच वाईट झालेली आहे. त्यांनी या गोष्टीचं खूप टेन्शन घेतलेलं आहे. रीना व पराग बोलू लागतात की आज त्या धैर्य मुजुमदारला आपण दाखवून दिलं की आपणही त्याच्यापेक्षा काही कमी नाही आहेत. आता इकडे दया धैर्यला बोलू लागतो की जो PM म्हणजेच शिक्षण मंत्री जो आहे ना, त्याचा मला कॉल आलेला आहे. तर तो कॉल लावून धैर्यजवळ देतो. धैर्य बोलतो, बोला काय काम आहे? तर ते PM बोलतात की तुम्ही इतक्या खालच्या पातळीवरती जाल आम्हाला असं कधीच वाटलं नव्हतं. सावी नाईक हिने आम्हाला आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली आहे. धैर्यला जे नाही ते शिक्षण मंत्री बोलतात व लगेचच फोन कट करतात. आता दामिनी धैर्यला बोलू लागते की आत्तापर्यंत असा फोन कुणी कट केला होता का? नाही मुख्यमंत्र्याचा असं मोठमोठ्या लोकांचा आपल्या घराकडे फोन आले असं आत्तापर्यंत कधीच झालं नाही. हे तर तुझ्यामुळं होतंय सगळं. आता तूच निस्तार ह्याला. आणि मीही किती वेळी तुझ्या जाळ्यात अडकले. तू जे म्हणशील तेच करत आले. आता धैर्य बोलू लागतो, सावी नाईक मला आत्तापर्यंत या घरामध्ये असं कुणीच बोललं नव्हतं. तुझ्यामुळे माझ्यावरती ही वेळ आलेली आहे. तर आता इकडे सावीकडे रीना व पराग आलेले असतात. रीना व पराग बोलू लागतात की सावी खूपच मोठा बॉम्बस्फोट झालेला आहे. तर सावी विचारू लागते नेमकं काय झालं आहे? तर आता रीना व पराग म्हणतात, आपण जो काही व्हिडिओ शिक्षण मंत्र्याला पाठवला होता ना, त्यांनी तो पाहिला व लवकरात लवकर कारवाई केली. धैर्यला त्यांनी कॉल केला होता. तर आता शाळा आपली जाणार नाही. व सावी बोलते, भाऊंच्या जे काही जमिनी त्यांनी हडपल्या आहेत ना, त्याही आता आपण परत मिळवून घेणार आहोत. तर आता इकडे दीपा विचार करत असते की या सावीकडून मी डिवोर्स पेपरवरती सह्या कशा मिळवू? तर आता सावी जमिनी भाऊंच्या कशा वापस घेणार? हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.